तर वसंतदादा पाटलांचं सरकार कसं पाडलं याचा किस्सा शरद पवारांनी पुण्यातील एका कार्यक्रमात सांगितलेला आहे। वसंतदादांच्या काँग्रेससोबत एकत्र येण्याच्या निर्णयाला आमचा विरोध होता आणि आम्ही दादांचं सरकार पाडलं आणि मी मुख्यमंत्री झालो असं पवारांनी सांगितलं। काँग्रेसमध्ये आम्ही होतो, काँग्रेस विभागणी निवडणूक झाली, निवडणुकीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं नाही। काँग्रेसला काही जागा, आम्हाला काही जागा, आणि शेवटी आम्ही एकत्र आलो आणि दादांना मुख्यमंत्री केलं। पण आम्हा लोकांचा, आम्हा तरुणांचा त्यावेळेला काँग्रेस आयोगात राग असायचा। आम्ही सगळे यशवंतराव चव्हाणांच्या विचारात, आणि त्यामुळे आमच्यात एक अंतर होतं। दादा हे आम्हा लोकांचे नेते, पण त्याने शेवटी हे दोघंही एकत्र यावेत याचे प्रयत्न सुरू केले, आणि त्याला आम्हा लोकांचा विरोध होता। त्या विरोधामध्ये जे प्रमुख होते त्याच्यात मी होतो। परिणाम काय झाला, एक दिवशी आम्ही ठरवलं दादांचं सरकार घालवायचं, आणि दादांचं सरकार आम्ही लोकांनी घालवलं, आणि मी मुख्यमंत्री झालो। माझ्या हातात